तर पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे। थोड्याच वेळात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला कोर्टात आणलं जाणार आहे। हगवणे कुटुंबाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। महिला आघाडीकडून हे आंदोलन सुरू आहे। पण मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच हगवण्यासारखी कुटुंब परत जन्माला येऊ नयेत हीच आमची सगळ्यांची मागणी आहे। त्यासाठी त्यांना कडक शासन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे हीच आमची सगळ्यांची मागणी आहे। फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही आणि त्यांना फाशीचं व्हायला पाहिजे। पोलिसांनी अटक करताना उशीर लावला तुम्ही सत्तेमध्ये आहात तरी देखील नक्कीच इथून मागे अपयश नाही का किंवा हे गृह विभागाचं अपयश आहे असं वाटतं? आतापर्यंत सगळी शहानिशा करत काल त्यांना अटक झालेली आहे। थोडा कालावधी इथून मागे लागला असेल पण इथून पुढे लागणार नाही। नक्कीच त्यांना लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी दिली जाणार आहे। नाही असं नाही आणि असं कुठेही आढळलं नाही कारण त्यांना ठीक आहे ना, मी जसं म्हणाले की सगळ्या गोष्टी शहानिशा केल्याशिवाय कोणालाही ह्यामध्ये करता येत नाही। पण आता शहानिशा जशी झाली तशी तुम्ही आपण पाहिलं असेल की त्यांना काल पिता आणि पुत्रांना अटक केलं, त्याआधी त्यांना सासूच्या नंदेला सगळ्यांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे। असं नाही आहे की कोणाला अटक केलेलं नाही आणि इथून पुढे देखील त्यांच्यावरती ज्या काही गुन्हा आहे, ज्या काही हे शासन आहे, जे कडक शासन जे करायचं आहे, आम्ही तर म्हणतो की फाशीच द्या, तर ह्या सगळ्या गोष्टी देखील ह्याचा निकाल लवकरात लवकर लागून त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही सुनावली जाईल असा एवढा सरकारवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे। काय नक्कीच काल आपण देवेंद्रजींनी पण त्या ठिकाणी आमचे गृहमंत्री देवेंद्रजी हे सुद्धा त्या ठिकाणी म्हणाले की नक्कीच कुणालाही त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही। जे कोणी दोषी आहेत त्यांना कडक शासन त्या ठिकाणी केल्याशिवाय देवेंद्रजी असतील, सगळेच असतील, आपले सगळेच नेते त्या ठिकाणी गप्प बसणार नाही। लाडक्या बहिणींना आंदोलन करावं लागतंय। आंदोलन हे मानसिकतेविरुद्ध आहे, आंदोलन हे आरोपीविरुद्ध आहे, आरोपींविरुद्ध आहे। त्यांच्या त्या महिलेच्या मागे उभं राहणं आमच्या सगळ्यांचं काम आहे। ती कुठल्या पक्षाची असेल नसेल त्या तो विषय नसतो, पण एका महिलेवरती अन्याय झालाय आणि महिलेच्या बाजूने आम्ही उभे राहणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतोय। राज्य महिला आयोगाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? नक्कीच लवकरात लवकर ह्या सगळ्या ह्याच्यापर्यंत त्यांनी जावं आणि इथून पुढे देखील असे कुठल्याही घटना घडू नयेत यासाठी त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावा। या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो असं वाटत नाही का? कारण 4-4, 5-5 दिवस होतात, अशी घटना घडते, माध्यमांचा दबाव आल्यानंतर मग आरोपीला अटक केली जाते। काही गोष्टी प्राथमिक कर्तव्य नाही का? नक्कीच घटना होत आहेत, जवळपास 2 कोटीची मागणी केली जाते, मारहाण केली जाते, त्याच्यामध्ये तिचा मृत्यू होतो, हे दुर्दैवी नाही का? नक्कीच हे दुर्दैवी आहे, असंवेदनशील आहे, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे। पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लागलाय आणि नक्कीच हे नराधमांना आज आपण पाहिलं असेल ते गजाआड आहेत, आज त्यांना कोर्टात देखील सुनावणीसाठी आणलं जाणार आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची मागणी आहे की इथून पुढे कुठलाही कालावधी न घालवता, कुठलाही वेळ न घालवता त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे। सरकार आहे, भाजप या घटनेचा निषेध करत आहे, शिंदे सेना लाडक्या बहिणीचा सन्मान योजना करत आहे आणि राष्ट्रवादीचे जे कोणी पदाधिकारी आहेत गेले 3-4 महिन्यापासून चर्चेमध्ये आहेत ते देखील महिलांवरती अत्याचार करताना पुढे येत आहे। तिघांचं सरकार आहे, एक सन्मान करताय, एक त्याचा विरोध करताय आणि नाही, कुणीही सन्मान करत नाही। काल आपण अजितदादांचं पण वाक्य बघितलं असेल तर त्यांनी सांगितलंय हा आमचा कुठला पदाधिकारी नव्हता आणि जर सभासद जरी असेल तरी त्या ठिकाणी त्याला त्या ह्याच्यावरनं जबाबदारी पदावरनं त्याला मुक्त करण्यात आलेला आहे आणि आता अशा या सगळ्या गोष्टीला कुणीही पाठबळ नाही आणि कुणी पाठीशी घालणार नाही। ज्यावेळेस तनिषा भिसेचा मृत्यू झाला त्यावेळेस तुम्ही त्या क्लिनिकची तोडफोड केलेली होती, म्हणजे तुमची भावना उमटलेली होती। आज अशा पद्धतीनं मानसिक नक्कीच तेव्हा सुद्धा आम्ही एका महिलेच्या बाजूने उभे होतो आणि आजही आमची तीच भूमिका आहे। एका महिलेचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी त्या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही यासाठी